या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। काही अडकाला माझं नाव दुसरं ठेवणार, ते शाळेच्या ग्राउंड मध्ये फायदे घेणार, हे शाळेच्या ग्राउंड मध्ये फायदे घेणार, परिवाराला मिळालाच पाहिजे। ते शाळेचे जे 11ची पावणे आहे त्यांच्या नावावर मी दक्षिण सोलापुरातील श्री शावरसिद्ध हायस्कूल आचेगाव या संस्थेवर आर्थिक तसेच फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। न्याय न मिळाल्यास थेट शाळेच्या आवारातच आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। याची थोडक्यात माहिती अशी की कैलासवासी अर्जुन महादेव गोतसुर्वे हे सदरच्या शाळेत सहशिक्षक म्हणून कर्तव्यास होते। कर्तव्यास असताना त्यांचे निधन झालं। अर्जुन गोतसुर्वे यांचा मुलगा विद्यासागर गोतसुर्वे यांनाच शाळेत अनुकंपा तत्वावर शिपाई पदावर घेण्याचे आश्वासन संस्थेच्या वतीने देण्यात आले होते। मात्र सदरच्या वारसाला नियुक्ती न करता इतर लोकांना बेकायदेशीर नियुक्ती करून पैसे घेऊन फसवणूक केल्याचा गंभीर आरोप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे। आता या प्रकरणात भीमछावा कामगार संघटनेने उडी घेतली असून आज शहरातील पूनम गेट येथे आंदोलन छेडण्यात आला आहे। शाळा व्यवस्थापनाविरोधात चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी। कैलासवासी अर्जुन गोतसुर्वे यांचे वारस विद्यासागर गोतसुर्वे यांना तत्काळ अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात यावी। शाळेत झालेल्या बेकायदेशीर नियुक्तीबाबत चौकशी करून ती रद्द करण्यात यावी। शिक्षण विभागाने वेळोवेळी सदर अनुकंपा तत्वावर जागा भरण्यासाठी प्रस्ताव मागितला तरीही शाळा व्यवस्थापन या संदर्भात गंभीर दिसून येत नाहीये। त्यामुळे उचित कलमान्वये त्यांचे अनुदान व मान्यता रद्द करण्यात यावी अशा विविध मागणी देत भीमछावा कामगार संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आला आहे। याची अधिक माहिती संघटना अध्यक्ष श्याम गायकवाड तसेच पीडित कुटुंबांनी दिली आहे। विद्यासागर गोतसुर्वे यांनी अर्ज दिला की मला अनुकंप तत्वावर नोकरी मिळावी, यासाठी त्यांनी अर्ज केले। अनेक वेळा संस्था चालक असेल, संस्थेचे मंडळ असेल, प्रस्ताव पाठवून द्या, एक नव्हे 4दा पत्र पाठवलेले, परंतु याचं कुठलंही उत्तर या ठिकाणी शाळा प्रशासनाकडून मिळालं नाही। म्हणून आज आम्ही भीमछावा संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपात बेमुदत धरणे आंदोलन करून या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहे। त्या पत्रानुसार या ठिकाणी अर्जुन गोतसुर्वेच्या जागी या ठिकाणी विद्यासागर यांना तात्काळ नोकरीला घ्यावे। त्याचप्रमाणे यांची जर नोकरीला घेतलं नाही तर त्यांची मान्यता अनुदान थांबवावे अशी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। आणि जो काही भ्रष्टाचार या ठिकाणी या शाळेमध्ये चालू आहे, कारण की ह्या जागेवर पैसे घेऊन इतरांना भरण्यात आलेलं आहे आणि यांच्याकडून पण 3-1 लाख रुपये घेतलेले आहे, परंतु यांना कुठल्याही प्रकारची नोकरी न देता अनोगोंदी कारभार या शाळेमध्ये चाललेला आहे। हे जाब विचारण्यासाठी आम्ही आज शिक्षण विभागाला निवेदन देऊन धरणे आंदोलन केलेलं आहे। आमच्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून त्यांचं एक पत्र आम्हाला दिलेलं आहे। ते आश्वासक पत्र आहे की त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा तुमच्यावर या ठिकाणी जे काही मागण्या आहेत त्या मागण्यानुसार कारवाई करण्यात येईल असा आम्हाला आदेश देण्यात आलेले आहे। ती संस्था आहे ना, मला कोणता प्रस्ताव देत नाही, काय नाही, ते टाळाटाळ करत आहेत। शिपाई या पदासाठी मी अर्ज केला होता। माझ्या शैक्षणिक अर्हतेनुसार मी शिपाई या पदासाठी अर्ज केलेला होता। आता इथं जागा नाही आहे असं म्हणतायत ते, आणि कुठेही स्थान नाही आहे म्हणते, आणि याचं घ्यायला करायला काही इजाद नाही आहे म्हणतो। आणि जिथं ज्या जागा भरलेल्या आहेत ते 2011ला दाखवतो, अपॉइंटमेंट दाखवतो, त्यांची मान्यता कधीची हे माहीत नाही। आणि 2005 पासूनच्या GR नुसार, शासनाच्या GR नुसार शिक्षकेतर कर्मचारी घेण्यास बंदी असताना देखील यांचा GR कसा निघाला, यांना मान्यता कशाला भेटली, 2011ला त्यांना अपॉइंटमेंट कशी मिळाली आणि त्यांना घेतलं कसं आणि मला डावललं कसं, याचा उत्तरही ते देत नाही आहेत। आणि GR नुसार तर त्यांना मान्यता भेटायलाच नाही पाहिजे, हे शासनाचं GR आहे आणि मला मान्यता द्या म्हणून हे प्रशासन एक वेळोवेळी त्यांना पत्र देत आहे। तरी पण पैशाचा व्यवहार आता माझ्या 2017च्या दरम्यान माझे वडील वारल्यावरती माझ्या वडिलांचे पैसे आल्यावरती पैसे दिलेले आहेत, ते 3.5 लाख रुपये देण्यात आलेले आहेत। अध्यक्ष जगन्नाथ गोतसुर्वे, शालेय समितीचे चेअरमन विकास गोतसुर्वे, अंबादास कांबळे आणि अंबादास काळे आणि श्यामराव पाटील संस्थेचे सचिव। माझ्याकडे पावती वगैरे काही नाही आहे, फक्त थोडं RTGS केलेले पैसे अमाऊंट आहे ना त्या अध्यक्षांच्या नावावर आहे। त्यांना RTGS करतो, माझ्याकडे काहीतरी पुरावा राहू द्या म्हणल्यावरती ते नको, आम्हाला बाय हँड पाहिजे पैसे असं बोलल्यावरती आमच्याकडे थोडं तरी पुरावा पाहिजे म्हणून आम्ही थोडं RTGS केलेला आहे।
थोडंफार आरटीजीएस केलेलं आहे त्यांच्या मुलाच्या अकाउंटवरती, अध्यक्षाच्या अकाउंटवरती.